मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिपाई ही मीच. निधी अभावी शिक्षक वैके सर स्वखर्चातून केले गणवेश व बुटांचं वाटप. शाळा सुरू होऊन 1.5 महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप शासकीय निधी मंजूर झालेला नाही. अशा परिस्थितीत नागपूर जिल्ह्यातील आष्टा जिल्हा परिषद शाळा आणि प्राथमिक शाळा तामसवाडी येथील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. येथे केवळ एकच शिक्षक 1ली ते 4थीचे वर्ग, मुख्याध्यापक पद आणि शाळेचे इतर कामकाज अशी एकनाथी कसरत करत शाळा सांभाळत आहेत. प्रतिनिधींनी केलेल्या सर्वेक्षणात सत्य आले समोर. प्रतिनिधी रंजना कोरडे आणि संजय लांबट यांनी आष्टा जिल्हा परिषद शाळा व तामसवाडी प्राथमिक शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी सर्वे केला, तेव्हा ही माहिती समोर आली. शाळेतील कार्यरत शिक्षकांनी आपली व्यथा मांडताना सांगितलं की 1ली ते 4थी पर्यंतचे सर्व वर्ग मला एकट्यालाच सांभाळावे लागत आहे. मीच तेथील मुख्याध्यापक आहे आणि शाळेचा कार्यकर्ता, शिपाई हे देखील मीच आहे. प्रशासकीय उदासीनता. 1.5 महिन्यांपासून निधी रखडला. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन 1.5 महिना झाला तरी शासनाकडून अद्याप कोणताही निधी मंजूर झालेला नाही. त्यामुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजात आणि सुविधांमध्ये अडचणी येत आहेत. शिक्षकाने जपली सार्वजनिक बांधिलकी. 15 ऑगस्टचे औचित्य. शासकीय निधी मिळाला नसला तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होणे आणि स्वातंत्र्य दिनाचा सण उत्साहात साजरा व्हावा यासाठी संबंधित शिक्षकांनी आपली नैतिक जबाबदारी ओळखली. त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून शाळेतील विद्यार्थ्यांना युनिफॉर्म, बूट आणि सॉक्स, पायमोजे यांचं वाटप केलं. शिक्षकांच्या या दातृत्वाचे आणि कर्तव्यभावाचे परिसरात कौतुक होत असले तरी शिक्षक विभागाच्या कारभारावर मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संजय लांबट सर, रंजना कोहळे. आमचं चॅनल युनिफॉर्म देऊन अजूनही नाही का हे यांना त्याचा निधी नाही प्राप्त झाला. त्याच्यानंतर दरवर्षी मुलांना नाही का हे मिळते आपल्याकडे शूज आणि सॉक्स मिळते. ते पण अजूनपर्यंत त्याचा पण निधी अजूनपर्यंत उपलब्ध झालेला नाही. पण मुलांची कशी इच्छा राहते की 15 ऑगस्टला आपण जाणार. मी अरेंज करून दिला आपल्या जी काही आमची क्रेडिट राहते. अच्छा, म्हणजे हे तुम्ही आपल्याकडून देत आहे, म्हणजे सरकारकडून नाही मिळालं. हां सव्वा महिना होता या हां अजूनपर्यंत त्यांनाही मिळालं हां हां. आणि कोणत्या शाळेत नाही. आता फक्त हे दिसत आहे माझ्या शाळेत दिसतील, पण बाकी कोणत्या शाळेत तुम्हाला दिसत नाही. शिक्षक सेवेचं जे शिक्षकाच्या ज्या समस्या अडचणी आहेत त्या आपल्याला मांडता मुलांच्या पण अडचणी आपल्या शाळेमध्ये कोणत्या वर्गाची मुलं किती आहे? आपल्याकडे 10 विद्यार्थी आहेत. आणि तिसऱ्या वर्गाचे? तिसऱ्या वर्गाला 5, दुसरीला 2, पहिलीला 5. पहिलीला टोटल 21 आहेत आपल्याकडे. 21 याच्यावर 2 शिक्षक बसतात. आणि आपल्याकडे सध्या एकच शिक्षक आहे आणि एक शिक्षक त्यांनी तात्पुरतं दिली. इथं किती वर्गाची मुलं आहे? 1 ते 4 आहे. 1 ते 4. एक वर्गापर्यंत म्हणजे हे पूर्ण 1 पासून 4 वर्गाचे मुलं आहे. बाबू राहू दे, खिडकी खुली राहू दे बेटा. आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून नाही का आपण निधी उपलब्ध करून थोडंसं हे 1 ते 4 वर्गाची मुलं. शासनाची दोन बाकी सगळं शासन देत नाही निधी आपल्याला. मोजका निधी येते ना याच्या अंतर्गत आपलं जेवढं काही तुमची आपण अपेक्षा काय आहे सरकारकडून? सरकारने योग्य निधी योग्य वेळेत द्यायला पाहिजे आणि मुलांना जो दर्जा पाहिजे तो गणवेशच्या त्याची अपेक्षा भरपूर आहे की 300 रुपयामध्ये मुलांना चांगल्यात चांगला दर्जा मिळाला. पण परिस्थिती अशी आहे आजच्या काळामध्ये 300 रुपयामध्ये तो दर्जा मुलांना आपण उपलब्ध करू शकतो. ए बाबू शांत राहा रे. स्वतः हातभार लावावा लागते, त्याच्यानंतरच ते शक्य होते. मुलांना टाय बेल्ट सुद्धा गव्हर्नमेंट देत नाही, ते सुद्धा आम्ही स्वखर्चाने त्यांना दिलेले आहे. त्याच्यानंतर यावर्षी गणवेश सोबत बूट आणि सॉक्सचा सुद्धा निधी आलेला नाही आहे. आणि जो दर्जाची अपेक्षा त्यांनी केलेली आहे आमच्याकडून तो दर्जा त्यांना तेव्हाच मिळेल जेव्हा त्या गणवेशचे दर 300 रुपये ते 450 ते 500 रुपये होते. कारण त्यांनी जे कापड मागितलेलं आहे तो कापड आजच्या काळामध्ये आपण बघितलेला असेल. खाजगीमध्ये विद्यार्थ्यांचे ड्रेस आहे 1000-1200 आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची हे तर अवेलना झालेली आहे ना की 300 रुपयामध्ये तुम्ही त्यांना सगळं द्यायचं जर करत असाल तर हे शक्य नाही आजच्या काळात. तुमच्यावर काहीच नाही होतं. काहीच
त्या कट नाही होऊ शकत 300 रुपये. नाही, पण आता आपण जो ड्रेस दिलेला आहे हा कॉन्व्हेंटचाच ड्रेस आहे ॲक्च्युली आपण आणलेला. हो, एक पिलीच पाहिजे. हा ड्रेस जो आहे तो हा सिंगल ड्रेस 600 रुपये पडतो. पण माझी इच्छा राहते की माझे विद्यार्थी जे आहेत ते आमच्या मुलासारखे आहेत, आपण कशाला कमी करू. त्याच्यामुळे आम्ही त्यांना दोन्ही गणवेश दिले, पैसे दिले याचे नाही. तर सरकारला तुम्हाला काय म्हणाले याच्याबद्दल? वेळेवर नियोजन व्हायला पाहिजे. हा जो गणवेशचं नियोजन असेल किंवा कोणत्याही मुलांच्या बाबतीत नियोजन आहे ते वेळेवर उपलब्ध व्हायला पाहिजे. बरोबर. शाळा जर सुरू व्हायची आहे 29 तारखेला 29 जूनला, तर ते 15 दिवसा आधी पत्र काढतो की तुम्ही सगळी प्रोसिजर करा. म्हणून याच्यामुळेच लोक सरकारी शाळेतून प्रायव्हेट शाळेत टाकते ना. त्यासाठी मला माहिती आहे म्हणजे हा माझा मुद्दा जो आहे ना हा सरकारपर्यंत पोहोचतो. मी अनेकदा प्रयत्न केला आहे की हा मुद्दा सरकारच्या याच्यापर्यंत जायला पाहिजे. हां. ऍक्च्युली सरकारी शाळा आणि खाजगी शाळा हां. याच्यामध्ये जी तुलना होते ती हां. तुलना चुकीच्या पद्धतीने होते. चुकीच्या ती पद्धती. अशी आहे की आपल्याकडे जो विद्यार्थी येतो तो हा 6 वर्षाचा आहे, तो डायरेक्ट शाळेत हां आणि तो एकाने अंगणवाडीमधून आपल्या शाळेमध्ये येतो. हां तो एकाने अंगणवाडीमध्ये पुरेपूर त्याला शिक्षण मिळतेच असं नाही, कारण त्यांच्याकडे पण तेवढेच काम आहे जेवढे आमच्याकडे दिलेले असतात. बरोबर. त्यामुळे त्यांना ते जो एज्युकेशन त्यांना त्या वयोगटामध्ये पाहिजे ते त्यांना उपलब्ध होत नाही. मिळत नाही. सरकारने जर प्रत्येक शाळेला कॉन्व्हेंट वाटलं त्याचं नाव त्यांना जे द्यायचं असेल ते द्यायला पाहिजे. परंतु जर त्यांनी 3 ते 6 वयोगटातील विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षण प्रवाहात जर आणलं आणि योग्य प्रकारे आणलं तर जिल्हा परिषदचा कायाकल्प आणि शिक्षण जो आहे शिक्षक बरोबर उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आणि आमच्याकडे असलेले जे अतिरिक्त कामं आहेत कामं कमी करायला. शिक्षक तर याच कामातून परेशान आहे की भरपूर कामं दिलेले आहेत. शाळेच्या व्यतिरिक्त आता त्यांचं SIRचं काम सुरू आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुमचं असं म्हणणं आहे का इथं शिक्षक 2 पाहिजे हो, व्यवस्थित आहे. पटसंख्येनुसार म्हणजे पहिला दुसरा वर्ग आहे म्हणून तुम्हाला 2 शिक्षक इथं जरुरी आहे. 1 ते 4चे 21 विद्यार्थी असून मी एकटाच आहे आणि ही शाळा 1911ची आहे. त्या शाळेचं नाव काय सर? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असतात. 1911ची शाळा आहे आणि एवढा वैभव या शाळेला लाभलेला आहे. आज 125 वर्ष जवळपास 111 वर्ष 115 वर्ष होत आहे आणि ते असून सुद्धा या शाळेची अवहेलनाच होते ना. 2 शिक्षक ठीक आहे सर, तुमच्या सगळं भेटल्याबद्दल आभार मानले. धन्यवाद. मॅडम, या सरांना आम्ही भेटलो आहोत आष्टा गावामध्ये. यांच्या शाळेला डबल शिक्षक जरुरी आहे आणि यांच्या शाळेला जो निधी आलेली आहे ते निधी आजपर्यंत यांच्यापर्यंत पोहोचली नाही. तर ह्या सरांचं असं म्हणणं आहे का निधी सरकारनं पाठवायला पाहिजे आणि मुलापर्यंत पोहोचल्या पाहिजे लवकरात लवकर. धन्यवाद. त्यासाठी थोडासा निधी वाढीव द्यायला पाहिजे. आणि वाढवून निधी द्यायला पाहिजे. शाळेच्या हिशोबानं ग्रामीण आहे ना, हां हां ग्रामीणच्या हिशोबाने यांची निधी वाढून द्यायला पाहिजे. आणि शिक्षक एकच आहे आणि विद्यार्थी जास्त आहे हां. आणि 1 ते 4 वर्ग एकच शिक्षक कसा शिकवल? एका 4 रूममध्ये आणि आपल्याकडे एकच शिक्षक आणि 1 पासून 4 पर्यंतचे हे मुलं एवढूशा छोटूशा रूममध्ये. तर शाळा पण मोठी व्हायला पाहिजे है ना. बोला तुम्ही त्याच्या माहिती घ्या. आणि बूट सॉक्स वगैरे दरवर्षी मिळतात, यावर्षी थोडा उशीर झाला. मिळाले नाही आतापर्यंत. नाही आलं नाही. आणि पण गणवेश मिळाला, पाठ्यपुस्तकं मिळाली, सगळंच वेळेवर. आणि जो निधी येते जसं सरकारकडून जे निधी येते ते निधी मिळाली. ती निधी आम्हाला हो ह्या सेशनचं कसं ते 5,000 रुपये असते आम्हाला. ते 5,000 रुपयापैकी मग आम्हाला बिल आधी सबमिट करावी लागतं की तुम्ही काय खर्च केला. ठराव घ्यावा लागतो, ठराव मंजूर करावा लागतो. त्यांच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या परवानगीनेच आपल्याला सगळं खर्च करावं लागतं. त्या हिशोबाने मग आपल्याला बिलं पाठवली की आपल्याला पैसे मिळतात. नाही, आम्ही गेलो त्या शाळेमध्ये सॉक्स वाटत होते. त्यांना विचारलं आम्ही की आतापर्यंत मुलांना ड्रेस मिळाले. ड्रेस तर आले, गणवेश तर केव्हाची आले आहे, अगदी जून महिन्यातच येऊन गेले होते. सॉक्स नाही आले, बूट नाही आले. सॉक्स आणि बूट आमच्याकडून करून देता म्हणून. सॉक्स आणि बूट्स यावेळेस नाही आले, पण गणवेश तर जून महिन्यातच येऊन गेले होते. हो, मुलं शाळेत जसे आले तसे त्यांना सगळ्यात पहिले गणवेश वाटत.
लगेच मग पुस्तक पाठ्यपुस्तकं वाटतात सगळं वेळेवर वाटतं. असं कधीच होत नाही की वेळेवर नाही. जेवण वगैरे बरोबर देता तुम्ही ते म्हणजे ही पाकृती आहे आपली. ते बघायचं जो आहार आहे जो बघायचं त्या हिशोबाने मग आपण जेवण आपली पण प्रतिभा आहे की आता आहे म्हणजे सगळं गेली. मुलाला विचारू शकतो नाही थोडं. केलं. चहा. तुम्हाला मुलाला बाहेर घ्या ना मॅडम, एखादी मुलाला बाहेर घ्या ना. तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत, बाहेर नाही जाऊ शकत. हा, इथे गोलमध्येच खेळायचं. काय नाही करत तुला. नाही पकडू. तू शाळेत किती वाजता येते शाळेत? सांग ना, बोल ना. काय घाबरू नको, सांग. कोण्या वर्गात आहे का तू? मी पोलीस नाही तू कोण्या वर्गात आहे का? कोणत्या क्लासमध्ये? हा? दुसऱ्या मुलाला विचार. चौथी. तू सांगते? तू येते? ये बेटा, ये. कोणी पण या. तुझं नाव काय? इथे. सरने? किती वाजता येते शाळेत? कोणत्या क्लासमध्ये? चौथी. जेवण किती वाजता भेटते? 2 वाजता. का भेटते? रोज भातच भेटते? हा? रोज भातच भेटते? भातामध्ये काय असते? मग फक्त भात असतो साधा की भातात काही असते? साधा भात की मसाले भात की डाळ भात? काय रोज पोळी नाही म्हणा, पोळी नाही मॅडम आहे. नाही, पोळी नसते शाळेत. मूग डाळ भात, वाटाणा हो, भात, हो. मसाले भात, व्हेजिटेबल पुलाव असं वगैरे रोज असतं. जेवण मिळते? रोज मिळते ना? टीचर देते जेवण करायला? ठीक आहे, माहिती. ठीक आहे बाबू, घ्या. झालं एवढीच माहिती. या मॅडम. आली ना? एक चेहरा करवा दो. पहले 14 मध्ये या. 4 नंबर मध्ये काय करा. हे पहिल्या वर्गाची आहे का दुसऱ्या वर्गाची मुलं? हे चौथी. हे इकडं पहिले. शिक्षण तुम्ही शिक्षण पाहिजे आपल्याला. बाकी काही नाही. शिकवू द्यायला शिकवू नाही शिक्षक तुम्ही एकटे का शिक्षक? 2 वर्ग म्हणजे पहिला दुसरा चौथा तुम्ही आणि ते मॅडम होते ना अगोदर. मॅडम त्या डेप्युटेशन होतं. तुमच्याकडे आहे काही घेऊन वगैरे डबे वगैरे घेऊन आणतात हे काय यांना निघून जायला जेवण किती ते किती? आपल्याकडे जेवण नसते. जेवणामध्ये काय काय देतो आपण तर? आपल्याकडे जे काही मेनू आहे तरी पण तुमचा हिशोबा त्याच्यामध्ये आपण गरम त्याच्यानंतर मिसळ आहे, चवळी मिसळ आहे, बटाट्याचा मसाला आहे, सोयाबीनचा पुलाव आहे, त्याचा चना भात आहे. हे सॉक्स म्हणजे शाळेकडूनच मिळत आहे. गव्हर्नमेंटचा प्रोग्राम पण गव्हर्नमेंटने यावर्षी पैसे दिले. अजूनपर्यंत आले नाही. मग हे सॉक्स शाळा सुरू होऊन दीड महिना झाला. अजूनपर्यंत निधी नाही दिला आहे. तर आपण काय तरी पण तुम्ही म्हणजे काय करायचं जेवण तुमच्याकडून चालू आहे. हो. गव्हर्नमेंटचे सप्लाय बनवलेलं आपण ते आपण पाहिजे. हां, पहिला वर्ग कोणी आले का? कोणी आला? तर मी काय म्हणतो चौथा वर्गाचे मुलं किती आपल्याकडे? कोणत्या क्लासमध्ये आहे तू? मी 10वी शाळेचं नाव काय तुझे? हायस्कूल असतात.
तुम्हाला जेवण वगैरे मिळते का शाळेमध्ये? आणि ड्रेस वगैरे शाळेतून मिळाला की तुम्ही स्वतः घेतला? स्वतः घेतला. 5वीत आम्हाला मिळते, हा 10वीत आम्हाला स्वतः घ्यायला लागते. हो का? 9वीत तर 10वीत. अजून काय काही 10वी मध्ये काय? तुम्हाला हो, भरपूर जेवण. दररोज खिचडी मिळते, हो, दररोज. फक्त खिचडी. हो. नाही खिचडी, अजून वरण भात. खिचडी, वरण पण भेटते, भात वरण पण भेटते. बरोबर जेवण भेटते का? हो. आणि मग अजून काही मिळत नाही मग 10वी मध्ये? म्हणजे पुस्तकं वगैरे सगळं बाहेरून घ्यायला? हो. 9वी 10वी पर्यंत आम्हाला घ्यावं लागते. हं. 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत भेटते शाळेतून. ठीक आहे.